तालुक्यात प्रसिद्ध असलेली सिन्नर शहरातील गंगावेसमधील हिंगलाज माता यात्रा उत्सव रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। डोंगरी मराठा पंचमंडळ व मराठा पंचमंडळ गंगावेस यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत असलेल्या या यात्रा उत्सवाची सुरुवात सकाळी देवीचा अभिषेक करून झाली। त्यानंतर सकाळी ठीक 9 वाजता खंडेरावाचे वाघे तसेच भजनी मंडळ यांच्या सुवाद्य वाद्यांच्या तालावर सुंदर रथात देवीच्या पारंपरिक दागिने व मुखवट्यांची संपूर्ण सिन्नर शहरातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पारंपरिक गवळणीच्या व गाण्यांच्या तालावर सुंदर असे रिंगण भरवण्यात आले होते। तसेच रविवारी रात्री संगीतमय ऑर्केस्ट्रा, फटाक्यांच्या आतिषबाजी व सोमवारी रोजी देवीच्या गाण्यांचा सुंदर कार्यक्रम सायंकाळी पंचमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। तर यात्रेनिमित्त दिवसभर भाविकांनी हिंगलाज मातेच्या दर्शनाचा लाभ घेत गर्दी केलेली दिसून आली। SN न्यूजसाठी समाधान आव्हाड। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या हिंगलाज मातेची यात्रा ही पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। या ठिकाणी जी मिरवणूक होती आमची, ही मिरवणूक या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी बालगोपाळांच्या मदतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने ही संपन्न झालेली आहे। त्याचप्रमाणे आज आपल्या सर्वांना माहिती आहे का या देवीची यात्रा ही ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या रविवारी ही येत असते आणि पारंपरिकनुसार पूर्वी या ठिकाणी बाजार भरत असत। त्या बाजारमध्ये आपले जे गवळीनाथ बाबा आहे, त्या गवळीनाथ बाबांचा बाजार झाल्यानंतर एक मध्ये गॅप राहतो आणि दुसरा या ठिकाणी जो बाजार आहे तो ह्या हिंगलाज मातेचा भरत असतो। परंतु कालाअभावी या ठिकाणी आता फक्त बाजार नाही भरत, परंतु देवीची यात्रा मात्र संपन्न होत आहे, मोठ्या प्रमाणावर संपन्न होते। आज आम्ही खूप चांगले कार्यक्रम ठेवलेले। आता यानंतर संध्याकाळी 7 वाजता आम्ही फटाक्यांची आतिषबाजी ठेवलेली आहे। संगमनेरचा जो फटाकेवाला आहे त्याला बोलवलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी नंतर 9 वाजता आपल्या या इथं पांडुरंग शिंदे यांची कन्या उमा हिचा या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे, मेलोडी मेकर्स म्हणून, तो ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे। अगदी डान्सरसुद्धा तिथं या ठिकाणी बोलवलेले। आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे। आणि नंतर या ठिकाणी देवीच्या गाण्याचा कार्यक्रम होत होता, परंतु ती एकत्र जुनी असल्यामुळे आपण तो उद्या ठेवलेला आहे देवीच्या गाण्याचा कार्यक्रम, आणि म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। आजचा हा डोंगरी पंचमंडळाच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हिंगलाज माता मंदिर उत्सव, त्या सर्व उत्सवाला सर्व भाविक जमा झालेले आहे। आणि या भाविकांच्या वतीने मी जे आयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे ते खूप सुंदर आयोजन केलेलं आहे। त्यात आमचे आयोजनामध्ये महत्त्वाचे म्हणजे आमचे ज्ञानेश्वर माऊली हे हिराणीने भाग घेऊन हा मातेचा उत्सव आनंदात पार पाडताय। मी सर्व डोंगरी पंचमंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। उपस्थित सर्वांना माझा रामकृष्ण हरी। सालाबादप्रमाणे यंदाही आपलं सर्वांचं आराध्य दैवत हिंगलाज माता देवी यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून, गेल्या पिढ्या या ठिकाणी हा यात्रा उत्सव होत असतो। ही देवी जर म्हटली तर ही मला वाटतं स्वयंभू आहे बरं का, जागृत देवस्थान आहे। पूर्वी अशी ख्याती होती, गाव छोटं होतं, गावाला तटबंदी होती, गावामध्ये अनेक प्रकारचे साथीचे आजार, रोगराई यायची, वेशीतून ही देवी या ठिकाणी त्या आजारांना अटकाव करायची, म्हणून या गंगावेशमध्ये या देवीचा मोठा मान आहे। कुठल्याही प्रकारचा आजार, कुठल्याही प्रकारची साथ गावामध्ये घुसू देत नव्हती। ही देवी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी या ठिकाणी बसलेली आहे आणि ती युगानुयुगे आहे। मला वाटतं अनेक पिढ्यांपासून कोणाला माहीत नसेल, पूर्वी मंदिर नव्हतं परंतु देवी होती, अशी ही देवीची मोठी ख्याती आहे। आणि सर्वांनी या देवीचे मनोभावे वर्षभर सुद्धा सेवा करत असतात। आमचा आरती चालू असते, नवरात्रामध्ये भजन पूजन चालू असतं, चैत्र महिना असतो, असे उत्सव अनेक चालू असतात। आणि ह्या देवीच्या या यात्रेमध्ये सर्व आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या महिला भजनी मंडळ, त्याचप्रमाणे बालगोपाल, त्या आटकावड्याचे बालगोपाल सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी होऊन, आमचे भैरवनाथ भजनी मंडळ, आमचे मळ्यातील सर्व पंच मंडळ या ठिकाणी सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवली। सर्वांचे आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी।
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आज सालाबादप्रमाणे सिन्नरचं ग्रामदैवत हिंगलाज माता देवी मंदिर इथे गंगावेस इथे यात्रा उत्सव अगदी आनंदात आणि थाटात मिरवणूक, मुखवट्याची मिरवणूक आनंदात आणि थाटात मिरवल्या गेली. सगळ्या भजनी मंडळांनी, महिला मंडळांनी त्याचा आनंद घेतला. त्याबद्दल सगळ्या पंचमंडळीचे आणि क्रोशीतील आपल्या सगळ्या भक्त मंडळीचे वारकरी संप्रदायाच्या वतीने सगळ्यांचे हार्दिक स्वागत.